नमस्कार मित्रांनो. 1947 ला आपलं स्वातंत्र्य तर मिळालं, पण नक्कीच मला फायनान्शियल आझादी मिळाली आहे का? याचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः शोधायचं आहे आणि कमेंटमध्ये टाकायचं आहे. पण महत्वाची गोष्ट काय की खरंच मी फायनान्शियल आझाद झालो आहे का नाही आहे ह्याच्यावरती विचार करणार नक्की कोण आहे. आणि जर मला फायनान्शियल आझादी व्हायचं आहे तर या 9 to 6 या जर्नीमधून मी बाहेर कधी पडणार आहे, मी कधी 40 मध्ये किंवा 30 मध्ये रिटायरमेंट होऊ शकतो का, आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे का, आणि ज्याचं नाव आहे मी आज तुमच्यासमोर रिव्हील करतो ते आहे फायर मुवमेंट. आता फायर मुवमेंट हा एक असा फॉर्म्युला आहे जो तुम्ही वापर करून नक्कीच रिटायर होऊ शकता. पण प्रश्न हा आहे की मी भारतामध्ये असताना रिटायरमेंट घेऊ शकतो का, आणि मी लवकर रिटायरमेंट घेण्यासाठी माझा फायनान्शियल फ्रीडमचा नक्की नंबर काय आहे, माझ्या फायनान्शियल आझादीचा असा काय अंक आहे की जो मी ज्यावेळी अचीव करेन तेव्हा मी फायनान्शियल फ्रीडम होईन. तर त्याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओला डिकोड करणार आहे टप्प्याटप्प्याने. त्यातला पार्ट 1 म्हणजे काय, फायर मुवमेंट. आता फायर मुवमेंट म्हणजे नक्की काय आहे हे आपण या पर्टिक्युलर पार्ट मध्ये बघून घेऊ. आता पार्ट 1 मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, फायर मुवमेंट. पण फायर नक्की आहे तरी काय, हा प्रश्न तर नक्कीच तुमच्या मनात असेल. आणि फायर हा माझ्यासाठी ऍप्लिकेबल आहे की नाही हे कसं ठरवायचं. तर फायर म्हणजे फायनान्शियल रिटायरमेंट, फायनान्शियल इंडिपेंडंट अँड रिटायर अर्ली, हा ह्याच्या मागचा मेन मोटो आहे. म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली हे तुम्ही ज्यावेळी अचीव कराल तर ऑटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये एक अशी समृद्धी येईल की ज्याचा वापर करून तुम्ही भविष्यामध्ये येणारे जे काही खर्च आहेत याची प्रोव्हिजन आजपासूनच तयार करताय. पण ह्याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं काय की या पर्टिक्युलर जर्नीमध्ये एक डिसिप्लिन आणि फोकस वेनं तुम्हाला जावं लागतं. तुम्ही कमीत कमी खर्च करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त पैसा निर्माण करून तो इन्व्हेस्ट करता किंवा सेव्ह करता. साधारण पुढच्या 25 वर्षामध्ये येणाऱ्या खर्चांचा पूर्ण ताळेबंद हिशोब तुमच्याकडे असतो, आणि त्या पर्टिक्युलर स्पेंडिंग वरती काम करण्यासाठी तुम्हाला 4% हा नियम वापरावा लागतो. आणि 4% हा नियम बऱ्याचदा तुम्हाला माहित नसेल की 25 वर्षानंतर येणारे जे काही खर्च आहेत किंवा त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे बेसिक, त्याच्यासाठी तुम्हाला परत काम करायची गरज भासली नाही पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काही कॅटेगरीज पण आहेत. आता कॅटेगरीज काय आहेत, ह्याच्यामध्ये मुख्य 3 कॅटेगरीज आहेत. आता कॅटेगरी नंबर 1 बघू. कॅटेगरी नंबर 1 की ज्याला म्हणतात लीन फायर. आता लीन फायर म्हणजे काय की ज्यांचं इन्कम भलेही जास्त असो किंवा कमी असो, पण वर्षाच्या पूर्ण खर्चामध्ये पूर्ण कट करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 लाख ते 7 लाखापर्यंत आपण तो खर्च कमी करून नेतो आणि मॅक्सिमम 70% पर्यंत किंवा 80% पर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक करायला सुरुवात करतो. म्हणजे माझ्याकडे सॅलरी जी येते त्यातली 70 ते 80% जो काय पुंजी आहे ही पुंजी मी इन्व्हेस्टमेंट करतो माझ्या भविष्यासाठी. आणि असं मी 10 वर्ष 15 वर्ष कितीतरी वर्ष करू शकतो जोपर्यंत माझा लीन फायर नंबर अचीव होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी कॅटेगरी जी आहे त्याला म्हणतात फॅट फायर. आता फॅट फायर म्हणजे काय, अतिशय आरामामध्ये मी काम करत करत अतिशय नॉर्मल वेनं सेव्हिंग करत करत मी माझी रिटायरमेंट घेऊ शकतो आणि तो फायर नंबर अचीव करू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, बॅरिस्टा और कॉस्टली. सो कॉस्टली और बॅरिस्टा ही फायर मुवमेंट जी आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जनरली ह्याच्यामध्ये मी रिटायरमेंटची अमाऊंट तर तयार करतोच करतो, दोन्हीचा फायदा घेऊन, एक म्हणजे जास्त सेव्हिंग आणि आरामदायक या दोन्हीचा वापर करून, पण मी त्याच्यानंतर सुद्धा काही ठराविक गोष्टींसाठी काम करू शकतो. तर हा महत्वाचा भाग आहे. पण वास्तविकता ह्याच्यामध्ये काय बघणं गरजेचं आहे की जे काय मी खर्च करतोय वास्तविक तुम्हाला असं जाणवेल की 40 मध्ये रिटायर होणं खूप फॅन्टसी आहे किंवा खूप मॅजिकल आहे किंवा फार चमत्कारिक आहे. पण मित्रांनो असं नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ह्या जर्नीसाठी मला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. बऱ्याच गोष्टींवरती फोकस डायव्हर्ट करून माझ्या फायर नंबरवरती कॉन्सन्ट्रेट करावा लागणार आहे. आणि डिसिप्लिन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला मेंटेन करायला लागेल. तर हा चमत्कार नाही किंवा कुठल्या प्रकारचं गिमिक्स नाही किंवा कुठल्याच प्रकारचं काही टिप्स अँड ट्रिप्स नाहीत. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला एक कंट्रोल्ड वेनं तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या भविष्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम, तुम्ही फायनान्शियल आझादी अचीव करू शकता. आता तुम्ही म्हणाल की हा आता फायर नंबर काढायचा तरी कसा, राईट? कारण फायर तर कळालं मला, पण हा काढायचा कसा? आता काढण्यासाठी सिंपल, ज्याला मी मगाशीच सांगितलं की 4%
रूल, 4% नियम वापरायचा. आता 4% नियम म्हणजे काय, तर ह्या 4% नियम मध्ये तुम्हाला महत्वाचं काय बघायचं आहे की मला माझा जो काही खर्च आहे येणारा तो पहिल्यांदा ट्रॅक करणं गरजेचं आहे. की जे काही खर्च करतोय, कदाचित घरचा जो काही ग्रोसरीचा खर्च असेल किंवा गाडीच्या पेट्रोलचा खर्च असेल, हे सगळे खर्च तुम्हाला जमा करून एक खर्चाचं नियंत्रण काय येतं हे बघायचंय. त्याचबरोबर तुम्हाला काय बघायचं की तुम्हाला पूर्ण वर्षानंतर जो काही टॅक्स लागणार आहे, ज्याला पोस्ट टॅक्स म्हणतात, जो टॅक्स लागणार आहे तो टॅक्स काढायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आरोग्य विमा म्हणजे काय, मेडिकल क्लेम और मेडिकल इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स ज्याला म्हणतो आपण, जीवन विमा, आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही गुंतवणूक करता त्या गुंतवणुकीसाठी जो काही तुम्ही सेफ्टी नेट बनवला असेल तो, आणि सगळ्यात महत्वाचं कंटेंजन्सी म्हणजे काय की अकस्मात येणारा खर्च जे आहेत या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तुमच्याकडे एक अमाऊंट येईल. ही अमाऊंट तुम्हाला दर वर्षाला लागणारच आहे, हे तुम्हाला माहितच आहे. तर ह्याच्याच बरोबर मला काय करायचं आहे, 4% नियमाप्रमाणे, 4% नियम काय म्हणतो, 25 वर्ष इंटू तुमचे खर्च, म्हणजे दर वर्षाचे जे खर्च आहेत ते खर्च. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट कसे कराल, समजा फॉर एक्झाम्पल मला एका पूर्ण वर्षामध्ये 10 लाख रुपये मला खर्च येतोय, तर 10 लाख इंटू 25 म्हणजे साधारण 2.5 CR, म्हणजे 2.5 करोड पर्यंत मला साधारण खर्च लागणार आहे या गोष्टीला, फायर मुवमेंटसाठी. पण महत्वाची गोष्ट जी मिसिंग आहे ती म्हणजे काय की ह्याच्यावरती लागणारं इन्फ्लेशन म्हणजे महागाई दर हा आपण कॅल्क्युलेटच करत नाहीये. तर साधारण आपण असं पकडू की 6% पर्यंत आपण हा महागाई दर दरवर्षी वाढतो. तर दरवर्षी प्रमाणे जर आपण सीपीआय किंवा डब्ल्यूआय ह्याच्या प्रमाणे जर बघितलं, म्हणजे काय, सीपीआय किंवा डब्ल्यूपीआय च्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 6 to 7% हा खर्च वाढतो. तर आपण 6 ते 7% आपण वाढवले, तर 25 + 6 म्हणजे साधारण 31% ते 32% आपल्याला एक्स्ट्रा खर्च आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 32 किंवा 33 इंटू तुमचा खर्च 10 लाखाचा, म्हणजे जर 10 लाख असतील तर साधारण 3 करोड पर्यंत तुम्हाला साधारण एक खर्च येणार आहे. 3.2 CR च्या आसपास जो खर्च तुम्हाला साधारण हा 25 वर्षाचा तुम्हाला येतोय. म्हणजे हा ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर तुम्हाला हे कळेल की मला माझा फायर नंबर काय आहे, साधारण 2.5 करोड ते 3.5 करोड. तर हा ज्यावेळी तुम्ही नंबर लक्षात घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की ही जी जर्नी आहे ह्याच्यामध्ये मला सेफ्टी नेट असणं पण गरजेचं आहे, कारण मीच हा तयार करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी इमर्जन्सीसाठी सुद्धा माझ्याकडे काहीतरी असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो हे तर कळालं की माझा फायर नंबर आहे, पण हा अचीव्ह करायचा कसा, याचा रोडमॅप काय आहे का, तर याचा रोडमॅप आहे. आणि ज्याच्यासाठी आपली फायनान्शियल आझादी हब ह्याचं एक सगळ्यात महत्वाची सिल्वर म्हणजे ज्याला म्हणतात अभेद्य सिस्टीम आहे. ती सिस्टीम काय करते की तुम्हाला राईट लोकेशन पासून राईट डेस्टिनेशन पर्यंत तुम्हाला पोहोचवते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला इथून पुण्यातून मुंबईला जायचं आहे, तर तुम्हाला त्या पुण्यात नक्की मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी काय काय गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत, म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींवरती परत विचार करायची गरज भासणार नाही. या सगळ्या गोष्टींचं नियोजन, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला फायनान्शियल आझादी हबच्या या अभेद्य मेंबरशिपमध्ये तुम्हाला मिळतं. आता हे फायनान्शियल आझादी हबमध्ये काय काय आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये डेट समजा एक्स्ट्रा असेल तर ते रिड्यूस कसं करायचं आहे, समजा माझ्याकडे क्रेडिट कार्ड जास्त असेल त्याचा वापर कसा केला पाहिजे, समजा मला म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे पैसे तर ते कसे टाकले पाहिजेत, रिअल एस्टेटमध्ये कसे टाकले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला या सिस्टीम मध्ये मिळतील. कारण मी कदाचित तुम्हाला इथे टूल सांगेल, पण तो वापर कसा करायचा याचा वापर हा तुम्हाला फक्त आणि फक्त एक सिस्टीम मध्ये आणि एक हँड होल्डिंग थ्रूच तुम्हाला कळू शकतो, आणि एका कम्युनिटीमध्ये तुम्हाला जास्त याचा फायदा घेता येईल. तर ते कसं जाणून घ्या की ज्याच्यामध्ये या रोडमॅप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला महागाईला जर बीट करायचं असेल, म्हणजे महागाईपेक्षा जास्त रिटर्न हवे असेल, तर मला नक्कीच इक्विटीमध्ये थोडेफार पैसे टाकणं गरजेचं आहे. इक्विटीमध्ये कदाचित लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा हायब्रिड फंड मध्ये मी टाकू शकतो. डेप मध्ये म्हणजे जेव्हा मार्केट अस्थिर असेल त्यावेळी मला डेप मध्ये सुद्धा थोडाफार पैसा असणं गरजेचं आहे. डेप बरोबर गोल्ड असाही प्रोडक्ट आपल्याकडे असला पाहिजे, पण त्याचं पर्सेंटेज जास्त नसलं पाहिजे, कारण तो एक हेजिंग ज्याला म्हणतात, मार्केटमध्ये अस्थिरता जेव्हा निर्माण होते त्यावेळी त्याचा वापर करता येईल. रिअल एस्टेट हाही एक चांगला ऑप्शन आहे, की कारण तुम्हाला त्या ठिकाणी ताकद असते की एक वस्तू दिसते की ज्याच्यामध्ये पैसा टाकतोय आणि त्यातून आपल्याला इन्कम येते, पण ती
हे कळणं गरजेचं आहे की ती खरंच मार्केटला बीट करते का, किंवा इन्फ्लेशनला बीट करते का, महागाईला तोडते येतं का. तर नाही मित्रांनो, ती तोडत नाही, पण तरी एक गुड ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे काही अशीही सिस्टीम आहेत की ज्याला म्हणतात बॅलन्सिंग सिस्टीम, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये काय म्हणतो, रिबॅलन्सिंग सिस्टीम. तर तुम्हाला रिबॅलन्सिंग सिस्टीम मध्ये तुमच्या ऍसेटला रिबॅलन्स करू शकता मार्केटच्या फ्लक्च्युएशन प्रमाणे. तर ही सिस्टीम एवढी छान आहे की ज्याच्यामध्ये कधी समजा आर्बिट्राज मध्ये, कधी इक्विटीमध्ये, कधी डेटमध्ये आपला पैसा मूव्ह होत राहतो मार्केटच्या कंडिशन प्रमाणे. आणि बेस्ट म्हणजे काय की तुम्हाला अशा व्हिडिओजमध्ये, म्हणजे आपला एक ग्लोबल इकॉनॉमी नावाचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ग्लोबल इकॉनॉमीची एक पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे की ज्यावेळी मार्केट वर खालती होणार आहे तर तुम्हाला हे इंडिकेशन कसं मिळतं आणि तुम्हाला त्यावेळी काय डिसिजन घेतले पाहिजेत हे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. या व्हिडिओच्या खालतीही तुम्हाला मी लिंक द्यायचा प्रयत्न करेन. पण हे महत्वाचं कळणं गरजेचं आहे की इन्व्हेस्टमेंटमध्ये या रोड मॅपवरती जाण्यासाठी तुम्हाला एक फायनान्शियल आझादी हबचा, एक कम्युनिटीचा ऍक्सेस सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये भेटणारच आहोत. आता ह्याच बरोबर अजून एक स्पेशल थिंग आपल्याला बघणं गरजेचं आहे की भारतामध्ये आपल्याला नक्की कशा कशाचा इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा कशा कशाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण हे जर नाही कळालं तर आपण कुठलीही गोष्ट निर्माण करत असताना आपल्या आयुष्यामध्ये ती अपूर्ण राहते. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर तुमचा गुंतवणुकी जी काय करताय, जी काय इन्व्हेस्टमेंट करताय, ती महागाईला बीट करते का हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण जसं जर बघितलं तर भारतामध्ये कर जो आहे किंवा टॅक्स जो आहे हा वाढतोय, इन्फ्लेशन जे आहे ते वाढतोय, साधारण 5 ते 7% दरमध्ये आहे. तर नक्कीच मला माझ्या इन्कमला किंवा माझ्या इन्व्हेस्टमेंटला 7-8% पेक्षा जास्त निर्माण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे पेन्शन, सोशल सिक्युरिटीज काय काय आहेत की ज्याच्यामध्ये जसं NPS आहे किंवा असे बरेच काही ऑप्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. EPS आहे, PPF आहे, अशा पण गुंतवणुकीमध्ये पण काही पैसा आपण टाकून ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जे काही अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट मधनं अमाऊंट दर महिन्याला किती मिळाली पाहिजे ह्याचं पर्सेंटेज पण आपल्याला काढणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना इमर्जन्सी जी काही येऊ शकतो त्यासाठी आरोग्य विमा किंवा जसं मेडिकल इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स या गोष्टींचं पण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. पण लवकरच जर बघितलं तर ह्याची जी जर्नी आहे आपली इन्फ्लेशनची किंवा महागाईची ही थोडी फास्ट आहे. त्यामुळे येणारे भविष्यातले जे काही खर्च आहेत हेही आपले वाढत जाणार आहेत. तर त्यामुळे आपलं मॅक्सिमम टू मॅक्सिमम कशी इन्व्हेस्टमेंट करत गेली पाहिजे ह्याच्यावरती जास्त फोकस करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा मी फायर मुवमेंटमध्ये काम करतोय तर कॉर्पोरेटची काही कृतीच असतील किंवा कॉर्पोरेट काही ऍक्शन्स घेत असतील की कदाचित एखादा स्टॉक वर जातोय. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की ट्रम्प साहेबांनी काय केलं, तर टेरिफ वाढवला. तर टेरिफचा फायदा मार्केटमध्ये पण झालाच आणि आपल्या बिझनेसवरती पण झाला. तर अशा काही ऍक्शनमुळे आपल्या फायर मुवमेंटला कुठं ना कुठं तरी इम्पॅक्ट होऊ शकतो, त्याचीही एक खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही जर नाही घेतली आज तर भविष्यामध्ये जो निर्माण करणारा पैसा आहे तो कदाचित आपल्यासाठी सफिशियंट. आता ज्याला म्हणतात माइलस्टोन, म्हणजे मला समजा हे फायर मुवमेंट अचीव्ह करायचे तर ह्याचे नक्की माइलस्टोन काय असू शकतात. तर ह्याचा एक महत्वाचा नियम आहे, जितकं तुम्ही जास्त बचत कराल अर्ली तेवढं जास्त फास्ट तुम्ही मूव्ह कराल तुमच्या फायर मुवमेंटमध्ये. जितकी जास्त बचत तितका फायर मुवमेंट तुम्ही अचीव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही 20 ते 25% समजा तुम्ही सेव्ह करत असाल तर पुढच्या 30 वर्षामध्ये तुम्ही तुमचा फायर मुवमेंट जे काय 2 करोड ते 3 करोड जी अमाऊंट आहे ती अचीव्ह करू शकाल. पण हीच जर 50, 60 किंवा 70% तुम्ही सेव्ह करत असाल तर पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये हीच अमाऊंट तुम्ही अचीव्ह करू शकता. उदाहरणार्थ जर बघायचं गेलं तर साधारण काय करू शकता की साधारण 20 लाखाची माझी इन्कम असेल तर त्याचे 60-70% जर पकडलं तर साधारण 15 लाखापर्यंत मी त्यातले पैसे सेव्ह करतोय. आणि हे जर मी 25 ला गुणाकार करून जर बघितलं तर माझी अचिव्हमेंट जर असेल तर ती साधारण पुढच्या 7-8 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये मी अचीव्ह करू शकतो. पण याचबरोबर तुम्हाला माइलस्टोन पण कळणं गरजेचं आहे की पहिल्या 5 वर्षामध्ये, 5 ते 6 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जे काय तुमचे खर्च आहेत ते पहिला ऑडिट करा. जे काही एक्स्ट्रा कर्ज घेतलेले आहेत त्यांना ऑडिट करून त्यांना कमी करून जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याकडे लक्ष द्या. SIP साधारण 20 ते 25% किंवा 30% तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा. त्याला महत्वाचा एक रामबाण म्हणजे ज्याला म्हणतात टॉपअप किंवा स्टेपअप ही लावा साधारण 10 ते 15%ची, जेणेकरून तुम्ही ऍडिशनल फंड तयार करू शकता. त्याचबरोबर 6 ते 10 वर्ष पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उरलेली जी काही अमाऊंट आहे ती 40 to 60% एक्स्ट्रा वाढ करून त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही ऍडिशनल फंड निर्माण करू शकता. आणि त्याचबरोबर पुढच्या
साधारण 10 ते 12 वर्षामध्ये कोस्ट फायरच्या स्वरूपामध्ये तुम्ही थोडे थोडे पैसे ऍड करून म्हणजे साधारण 75% तुमच्याकडे आलेलं असेल, पण ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये तुमचा जो कंपाऊंडिंगचा इफेक्ट आहे म्हणजे मार्केट तुम्हाला ऍडिशनल एक 10-12% ऍड करून देईल, जेणेकरून तुमची फायर मुवमेंटमध्ये येणारी जी काय अमाऊंट आहे 3 करोड पर्यंतची ती तुम्ही अचीव्ह करू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, 5-5-5 म्हणजे 5-5-5 चा रूल अप्लाय करायचा आहे. एव्हरी 5 इयर्स युअर इन्व्हेस्टमेंट शुड बी डबल. एव्हरी 5 इयर्स यू शुड बी व्हेरीफाय म्हणजे काय म्हणतात मॉनिटर करणं गरजेचं आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, आणि प्रत्येक 5 वर्षामध्ये तुम्हाला परत मागे जाऊन बघायचं की एक्झॅक्टली मला कुठं काय चुकीचं केलेलं आहे. आता जेव्हा माझ्याकडे फायर मुवमेंट प्रमाणात ज्यावेळी मी या जर्नीमध्ये जातोय, तर ह्याच्यामध्ये येणाऱ्या मधल्या टप्प्यांमध्ये जे काही खर्च लागतील किंवा काही जोखीम आली किंवा काही अननेसेसिटी खर्च आले, तर ह्याच्यासाठी प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हेही कळणं खूप गरजेचं आहे. तर हे करत असताना तुम्हाला काय कळणं गरजेचं आहे की आपल्याकडे 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजी आहेत. एक म्हणजे फिक्स पर्सेंट स्ट्रॅटेजी की ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही इन्फ्लेशन आहे ह्याच्या पर्यायाप्रमाणे आपल्याला थोडंफार पैसे काढू शकता 3 to 4%, आणि दुसरी बास्केट किंवा मतलब बकेट स्ट्रॅटेजी. तर बकेट स्ट्रॅटेजीमध्ये 3 मुख्य आहेत. एक जो मुख्य मधला आहे तो आहे की शॉर्ट टर्म बास्केट, म्हणजे एखाद्या छोट्याशा 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये समजा मला काही पैशाची गरज लागते, तर अशा वेळी मी हा पैसा कुठून उचलू शकतो, तर आपला पैसा लिक्विड फंड मध्ये ज्यावेळी तुम्ही पार्क कराल तर तिथून तुम्ही तुमचा पैसा विड्रॉल घेऊ शकता. दुसरं बास्केट जे आहे ते आहे मिड, ज्याच्यामध्ये साधारण 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला पैसा लागू शकतो कुठल्याही गोष्टीसाठी, कदाचित घर घ्यायचंय किंवा गाडी घ्यायची. तर अशा वेळी आपल्याकडे काहीतरी पैसा हवाय आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, डेट फंड किंवा हायब्रिड फंड मध्ये किंवा बॉन्ड्स मध्ये तुम्ही पैसे टाकू शकता. आता माझ्या रिटायरमेंट म्हणजे फायनान्शियल आझादीसाठी जो काय फंड लागणार आहे साधारण 10 वर्षानंतरचा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नक्कीच इक्विटी सारख्या, स्मॉल कॅप सारख्या, मिड कॅप सारख्या एक रिबॅलन्सिंग पोर्टफोलिओमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या पोर्टफोलिओ मध्ये तुमचे पैसे टाकाल तर ऑटोमॅटिकली तुमचा फंड ही ग्रो होईल. आता आपण एक छोटी छोटी उदाहरणं बघू, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की एक्झॅक्टली आपले क्लायंट कशा पद्धतीनं त्यांचा फायर नंबर अचीव्ह करतायत. तर आपल्याकडे एक दिव्या नावाची एक मुलगी आहे जी इंजिनियर आहे. तर साधारण वर्षाचे 6 लाख रुपये ते सेव्ह करते. कशाच्या अंतर्गत, लीन फायरच्या अंतर्गत, आणि तिच्या वयाच्या 35व्या वर्षी साधारण 1.7 CR ची अमाऊंट निर्माण करून ती तिच्या वयाच्या 35व्या वर्षी पूर्णपणे या सगळ्या फायनान्शियल जर्नीचा एक फायदा घेऊन रिटायर होते. दुसरे एक महत्वाचे टेक मॅनेजर आहेत ज्याचं नाव आहे रोहित, की ज्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे भले त्यांची जी इन्व्हेस्टमेंटची जी रिक्वायरमेंट आहे ती साधारण आहे 20 लाखाची दर वर्षाची, तर त्याप्रमाणे जर त्यांचा फायर नंबर जर काढला, फॅट फायर नंबर, तर तो साधारण येतो 4 करोडच्या आसपास. मग या कंडिशन मध्ये त्यांना दर महिन्याला साधारण दर वर्षाला साधारण 15 लाखाची आसपास त्यांना इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ते त्यांच्या 20 ते 25व्या वर्षी ही नंबर अचीव्ह करू शकतात. आता आपल्याकडे स्टार्टअप मध्ये बरेच लोक आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी एक साधारण 50% ते 40% त्यांच्या कंपनीतून एक फंड निर्माण करून तो इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे, आणि रिमेनिंग एक ऍड करून म्हणजे ज्याला म्हणतात की जेव्हा ते छोटं छोटं काम करून त्याच्यातनं साधारण 50% निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते त्यांच्या वयाच्या 40 ते 45व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ शकतात. तर मित्रांनो, फायर तर कळालं, पण सगळ्यात महत्वाचं फायर कळण्यापेक्षा फायर म्हणजे नक्की काय आहे. जोपर्यंत ही फायर आतमध्ये लागत नाही, जोपर्यंत मी फोकसली डिसिप्लिननी काम करत नाही, तोपर्यंत हा मार्ग माझ्यासाठी नाही मित्रांनो. तर तुम्ही जेव्हा या जर्नीवरती उतरताय तर तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे, कारण विकी रॉबिन काय म्हणतात की फायर नंबर हा एक असा मार्ग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी काय करायचं नाहीये, पण सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त फोकस करायचंय. जेव्हा तुम्ही या फोकसने, तुमच्या डिसिप्लिनने तुमच्या आयुष्यामध्ये हे जर कराल की तुमचं जे वेल्थ क्रिएट कराल, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम तर नक्कीच मिळेल मित्रांनो, पण सगळ्यात महत्वाचं या शिस्तबद्ध जीवनामुळे तुमच्या खर्चांवरती नियोजन राहील, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या खर्चावरती नियोजन ठेवाल तेव्हा ऑटोमॅटिकली फायनान्शियल आझादी व्हाल. मला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा की हा जर नियम तुम्हाला अप्लाय करायचा आहे तर अप्लाय करत असताना तुम्हाला नक्की प्रॉब्लेम्स काय येत आहेत आणि तुमचा एक्झॅक्टली नंबर काय आहे फायनान्शियल फायरचा, तो नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून 10 लाख, 40 लाख किंवा 70 लाख किंवा 1 CR जोही तुमचा असेल तर त्याच्यावरती मी एक नवीन एक्सेल बरोबर व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी.
आणि जर तुम्ही अभेद्यबरोबर जुडलेला नसाल फायनान्शियल आझादीच्या, तर नक्कीच जुडा, कारण आता थँक्स गिव्हिंगचा पिरियड चालू आहे. तर या थँक्स गिव्हिंगचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. तुम्हाला माझे नंबर तर नक्कीच माहिती आहेत. ह्या कमेंटच्या बॉक्समध्ये पण तुम्हाला मी माझे नंबर देईन. त्याचा वापर करून तुम्ही तुमचा फायनान्शियल नंबर आत्ताच अचीव्ह करा. थँक्यू. स्टे ब्लेस्ड.